आज नागपंचमीचा दिवस. आज आम्ही माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तर तिथं ना चक्क जाऊबाईंसोबत आणि सासूबाईंसोबत फुगडी खेळायला मिळाली. तर खरंच खास दिवस होता आज आमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि खूप आनंदाचा दिवस होता. तर या ना आपल्या नवीन सबस्क्रायबर ताई आहेत त्या भेटल्या आणि त्यांच्यासोबत पण बघा अशी छानशी फुगडी खेळली. तर आजचा दिवस ना खरंच खास होता. सकाळपासूनच प्रसन्न वातावरण होतं. अशा काही लवकर पुरणपोळ्या करून घेतल्या होत्या आणि आम्ही सगळ्या आवरून 4:30-5 वाजता मंदिरात चाललो होतो. तर मुलांना पण घेऊन चाललो होतो. तर असं काही आम्ही आवरलं होतं आणि चाललो होतो सगळं, जाऊबाई, सासू आणि मी मुलांना घेऊन. तर आम्ही असं चाललो होतो आणि एवढं छान वातावरण वाटत होतं. पाऊस पडेल का काय वाटत होतं, पण पाऊस पडत नव्हता आणि एकदम असं आभाळ होतं. तर खूप छान वातावरण होतं. इकडं मंदिराचे बाजूला बघा कसं परिसर होता. इथं बेल फुले घेतली कारण महादेवाचं पण मंदिर तिथंच आहे. तर तिथं पण जाणं होईल म्हणून मग बेलपाने वगैरे घेतली आणि आम्ही चाललो मंदिराकडे. तर बघा इथं आल्यानंतर इथं छान छान फुलं होती. म्हणलं गजरा पण मिळेल म्हणून गजरा घेतला आणि सासूबाई, जाऊबाई आणि मी असं तिघींनी गजरा घेतला होता. तर लावायला क्लिपा नव्हत्या म्हणून त्या पण विकत घेतल्या. हे आपलं नेहमीच असतं, कुठं गेलं गजरा घेतला तर क्लिपा नसतात. मग परत ते घेतलं आणि लावला. तर असं काही दिसत होता आमचा गजरा आणि खूप छान वाटत होतं. आज पंचमीचा सण पूर्ण होईल असं वाटलं कारण गजरा मिळाला. तर वाटलं होतं सणामुळे भेटतोय की नाही. तर ते गजरा वगैरे लावला आणि नंतर आम्ही मंदिरात आलो. तर इकडं बघा आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की किती गर्दी आहे. तर गर्दीमुळे ना आता थोडी कमी आहे गर्दी आणि तुम्हाला पुढे कळेल की भरपूर एकदमच गर्दी वाढली कारण जरा लवकर आलो होतो आम्ही दर्शन व्हावं म्हणून. तर मंदिरातल्या बाहेर जी गर्दी होती त्याच्यापेक्षा आतमध्ये गर्दी खरंच कमी होती. मग तिथं जाऊन आम्ही पहिलं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं कारण आज श्रावणी सोमवार आहे. म्हटलं दर्शन लाईन छोटी आहे तर पटकन जाऊन घ्यावं. मुलांसोबत दर्शन घेणं खरंच अवघड असतं, पण दर्शन घ्यायचं म्हणून इथं बघा लाईन होती. तर घ्यावं का नको विचार चालला होता. तर इथं आम्हाला नागोबाची मूर्ती दिसली. तर पहिलं त्याचं दर्शन घेतलं, त्याची पूजा करून घेतली आणि त्यानंतर बघा सर्वस्वीनं वगैरे सगळ्यांनीच दर्शन घेतली. इथं पण बेलफुले वाहिली आणि याच मूर्तीच्या दर्शनासाठी आम्ही इकडं खास करून आलो होतो. आणि इथं बघा जाऊबाईंनी दर्शन घेतलं, त्यानंतर सासूबाईंनी घेतलं आणि नंतर मी, सर्वस्वी असं आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं कारण इकडं ना पुण्यात आम्ही एवढे शोधले पण आम्हाला नागोबा काही भेटले नाही मातीचे जे घरी पुजतात. मग इथं मला माहिती होतं कारण मी पहिल्या नागपंचमीला इकडंच होते सासरी. तर इथं आलो होतो म्हणून म्हटलं चला आपण इकडंच जायचं आज. तर मी खूप मागं लागून आईंना, जाऊबाईंना तयार करून आम्ही इकडं मंदिरात आलो होतो. छानसं दर्शन वगैरे झाल्यानंतर नागोबाचं तर आम्ही ना सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी गेलो. तर खूप गर्दी वाटत होती पण गर्दी नव्हती, पटपट लाईन जाणारी होती म्हणून मग तिथं गेलो. सर्वस्वी जास्त वेळ दम काढत नव्हती आज, किरकिरच करत होती. तरी पण म्हटलं जायचं आपण. आणि त्यानंतर बघा लाईनला उभं राहिलो. तर पटकन असं लाईन पुढं पुढं होत गेली आणि दर्शन घेतलं. बाहेर पहिलं नंदीचं दर्शन घेतलं, नंतर सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि चला तुम्हाला दाखवते कसं कसं दर्शन झालं. खूप गर्दी अशी नव्हती. तर इकडं बघू शकता की माझ्या मागच्या सगळ्या लाईन रिकाम्या होत्या आणि थोडीशीच माझ्या पाठीमागे गर्दी होती. तर अशी काही सेल्फी वगैरे काढत होती कारण आज साडी घातली होती आणि सर्वस्वी मला 2-3 दिवसापूर्वीच म्हणत होती मम्मा साडी घाल, मम्मा साडी घाल. तर सर्वस्वीची पण आज इच्छा कंप्लीट झाली आणि सर्वस्वीने हे तिळगुळ मागच्या ताईंकडून मागून घेतले होते, तिला खूप आवडतात म्हणून. तर इथं बघा ह्या ताई ध्यान किंवा ज्ञानेश्वरी वाचत होत्या बहुतेक. तर ध्यान लागत नाही बाहेर म्हणून मंदिरात लोक येऊन वाचन करतात. इकडं बेल फुले घेतली आणि तांदूळ घेतली कारण आज तांदळाची शिवमोठ होती. मग त्यासाठीच बघा तांदळाची पुडी आणली होती घरून. आणि इकडं लाईन दिसत असेल तुम्हाला मंदिरात आणि ही ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातली लाईन आहे बघा, या दरवाजातून दिसते ती. इथं नंदीचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही चाललो आतमध्ये सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायला. तर नेहमी येणं होतं मंदिरात पण इकडं सिद्धेश्वराला प्रत्येक वेळी जायलाच असं नाही. 5 मिनिटात तिकडचं दर्शन झालं आणि आम्ही आलो माऊलींच्या दर्शनाला कारण इकडं पण लाईन थोडीच होती आणि पटपट जाणार होती. तुम्हाला दिसत असेल की किती पटकन जाते बघा लाईन. तर इथं बघा दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेरूनच कळसाचं दर्शन घेतलं आणि आम्ही चाललो माऊलींच्या दर्शनासाठी. तर बघा
लाईन पटपट पटपट जाणारी होती. इकडं तिकडं बघण्याच्या नादात आम्हाला ह्या ताई दिसल्या. तर ह्या ना फेर धरत होत्या. नागपंचमी म्हटल्यानंतर माऊलींच्या मंदिरात फुगड्यांचा वगैरे खूप उत्साह असतो. ह्या ज्या साडीवाल्या ताई आहेत ना, तर खूप वय होतं ह्यांचं आणि यांच्याकडं बघून तुम्हाला जाणवत असेल की प्रत्येक गोष्टीला वय कारणीभूत नसतं, त्याला हौस पण पाहिजे तरच होऊ शकतं सगळं. ह्या ज्या ताई होत्या एकदम काष्टा वगैरे घालून आल्या होत्या, त्या आमच्या सासूबाईंच्या पण वयापेक्षा जास्त वय होतं त्यांचं. तर एवढ्या छान म्हणजे नाचत होत्या प्रत्येक फेर धरून. आणि इकडं बघा सगळ्या ताईंचं कसं काय चालू होतं. तर हे बघत होतो, खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं आपल्याला पण भेटावं खेळायला. पण मुलं सोबत होती आणि पावसाचं वातावरण होतं, त्यामुळं सांगू शकत नव्हतं. त्यामुळं जास्त काही अपेक्षा केली नव्हती या गोष्टीची. तर असं काही दर्शन घेतलं माऊलींचं आणि बाहेर आलं. सर्वस्वी बरोबर मी आज पहिली फुगडी खेळलेली आहे. तर सर्वस्वीला खूप मज्जा येत होती. मम्मा अजून कर चाललं होतं तिचं. मग तिचा मूड जरा चेंज होत होता, म्हणून मग तिच्यासोबत अशी फुगडी खेळायला घेतली होती. खूप छान आणि खूप म्हणजे अशी खुश वाटत होती. तर इथं त्यानंतर बसलो, थोडंसं मुलांना खाऊ दिला आणि आम्ही बसलो होतो माऊलींच्या मंदिरात बाकीच्या ताईंच्या फुगड्या बघत. कारण म्हटलं आपण खेळू नाही शकत तर बसू तर शकतो ना. तर मुलांना कुठं ठेवायचा हा मोठा प्रश्न होता. तर इकडं ताई वगैरे सगळ्या खेळत होत्या आणि खूप वाटत होतं की खेळावं. पण म्हटलं काय माहित मुलांचं कसा मूड आहे, किंवा एवढ्या गर्दीत मुलांना एकटं सोडणं चुकीचं होतं, म्हणून आम्ही घेऊन बसलो होतो आणि हे सगळं बघत होतं. पण मन काही राहत नव्हतं, म्हणून मग आईंना आणि जाऊबाईंना म्हटलं एकाने चालू करूया. तर ह्या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत आणि आत्ताच भेटल्या होत्या आपल्याला. तर त्या म्हणत होत्या आमच्यासोबत झिम्मा खेळा. तर मला काही जमत नव्हता, पण त्या म्हणल्या आम्ही सांगतो कसं खेळायचं. आईंना मग मी म्हटलं तुम्ही खेळा, मी व्हिडिओ करते. तर जाऊबाई, आई आणि ह्या 2 ताई खेळत होत्या. तर झिम्मा खेळत होत्या. खूप छान वाटत होतं त्यांना. पुण्यातून आतून आल्या होत्या त्या दर्शनासाठी आणि त्या खूप आग्रह करत होत्या, म्हणून मग त्यांच्यासोबत बघा ह्या दोघींनी असा झिम्मा खेळला. त्यानंतर त्या ताईंना फुगडी खेळायची होती, त्यामधल्या एका ताईंना. तर त्यांच्यासोबत बघा अशी काही त्या सर्वस्वीला अगोदर बोलत होते फुगडी खेळ. तर ती काही खेळायला तयार नव्हती. मग जाऊबाईंनी खेळली आणि त्या खुश झाल्या ताई. आणि त्यानंतर मी पण खेळली. भीती वाटत होती, त्यांचं वय भरपूर होतं पण त्यांना हौस होती, म्हणून त्यांच्यासोबत मी फुगडी खेळली आणि गजरा वगैरे घातला. तर खरंच खूप मन प्रसन्न वाटत होतं. आणि ह्या ताई खरंच खूप छान होत्या दोघी पण बोलायला. त्यांच्यासोबत असं काही फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर बघा इथं जाऊबाईंनी मी फुगडी खेळली, कारण म्हटलं आता उठलंच आहे त्या ताईंबरोबर खेळायला तर आपण पण एखादी खेळावी, म्हणून इथं जाऊबाईंबरोबर फुगडी खेळली. आणि त्यानंतर मग मी माझ्या सासूबाईंसोबत फुगडी खेळली. तर पहिल्या नागपंचमीला जेव्हा आम्ही आलोत ना, तेव्हा पण आम्ही फुगडे खेळलो होतो. आणि आता बघा त्यानंतर पहिल्यांदाच आलोय. तर अशी काही जाऊबाईंची सासूबाईंची पण फुगडी चालू होती आणि मी आपलं व्हिडिओ करत बसली होती, कारण मी एकच फुगडी खेळली आणि खाली बसली. बाकीच्या ताईंची बघत होती, कारण सर्वस्वी काही जास्त वेळ थांबत नव्हती. आणि इकडे बघा शिवांश आमच्या सोबत आला होता, तर त्याला पण फुगडी खेळायची होती. आज शिवांश दादाचा मूड छान होता आणि सर्वस्वी जरा किरकिर करत होती. तर इकडे बघा दादा त्यांच्या मिसेस बरोबर पण एक फुगडी खेळत होते. तर खूप छान वाटत होतं. असं काही ताई अशा असतात की म्हणजे आपल्या नवऱ्यासोबत वगैरे आलेले असतात, तर त्यांनी त्यात असं न विचार करता त्यांनी नवऱ्यासोबत पण फुगडी खेळली इथं. आणि इथं बघा सर्वस्वीला दादाला फुगडी खेळताना बघून तिला पण खेळू वाटली होती, म्हणून ती आजीसोबत फुगडी खेळायला गेली. आणि इकडं शिवांश त्याच्या मम्मी सोबत खेळत होता. आणि त्यानंतर बघा इकडं ह्या ताईंच्या कसल्या फुगड्या चालू होत्या. तर ना ह्या नुसत्या बघावंच वाटत होत्या, एवढ्या वेगळ्या वेगळ्या फुगड्या खेळत होत्या ना ह्या ताई. तर मी वरून तुम्हाला ज्या ताई दाखवल्या होत्या साडीवाल्या काष्टावाल्या, तर ह्या आहेत. आणि यांचं एज ना आमच्या सासूबाईंपेक्षा जास्त आहे. तर त्या एवढ्या म्हणजे फ्लेक्झिबल होत्या ना, खूप छान फुगडी खेळत होत्या. त्यानंतर बघा इकडे सर्वस्वी तिच्या काकीसोबत आणि नंतर दादासोबत अशी काही फुगडी खेळत होती. आणि तिला चांगला मूड झाला होता, तिला पण खेळू वाटत होता. तर काकी मग अशी तिला मागं लागली होती की फुगडी खेळ, तर खेळत नव्हती. आणि आता बघा ती कशी उड्या मारते, तिला वाटते मला छान फुगडी जमते. त्यानंतर बघा ह्या ताईंचं बघून बघून इकडे शिवांश दादा आणि चिऊ अशी काही फुगडी खेळत बसले होते. आणि
त्यांचं नुसतं पळणच चालू होतं. त्यांना वाटत होतं आपल्याला छान फुगडी जमते. इकडं बघा ह्या शिवांशच्या टीचर वगैरे होत्या आणि त्या अशा एकमेकींना उचलून घेत होत्या. तर जुनी त्यांच्या काळातली काही फुगडी होती, असं काही त्यांचं चाललं होतं. ते बघत आम्ही बसलो होतो आणि ह्या ज्या ताई फुगडी खेळतात ते बघून सर्वस्वी पण खेळत. ह्या ताई पण बघा सगळ्या बघतच बसले इथं. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.